बेळगावमधील विविध भागामध्ये अनेक प्रकल्पांचं आज मंगळवारी उद्घाटन झालं। वीरभद्रनगर, बॉक्साइट रोड, आझमनगर, क्लब रोड, श्रीनगर आणि खुसरोनगर यासह अनेक भागातील कामांचा यामध्ये समावेश आहे। या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उणीवा आता या विकास कामांमुळे भरून निघतील। यामुळे चांगले रस्ते, ड्रेनेज सिस्टीम, उत्तम प्रकाश योजना, उद्यानांची निर्मिती, उत्तम सार्वजनिक वाहतूक, सामुदायिक केंद्रांची स्थापना तसेच सार्वजनिक सुविधा येथील नागरिकांना उपलब्ध होणार आहेत। बेळगाव शहराला आधुनिक आणि सुसज्ज शहरी केंद्रामध्ये रूपांतरित करण्याच्या मोठ्या दृष्टिकोनाची ही केवळ सुरुवात आहे। बेळगाव उत्तर भागातील रहिवासी अशा भविष्याबद्दल आशावादी आहेत, जिथे बेळगाव शहर हे विकासात्मक प्रकल्पांनी युक्त, स्वच्छ आणि वाढत्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा हाताळण्यासाठी तत्पर असेल, असे आमदार असिफ सेठ म्हणाले। यावेळी युवा कार्यकर्ते, अमान सेठ, भागातील नगरसेवक, पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षांपासून स्थगित असलेला कळसा भांडुरा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना वन आणि वन्यजीव मंडळाची परवानगी देण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केली आहे। नवी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन विनंतीपत्र सादर केले आहे। राज्याने 10 ऑक्टोबर आणि 16 ऑक्टोबर 2024 या पत्राद्वारे आवश्यक स्पष्टीकरण सादर केलं आहे। कळसा प्रकल्पासाठी काळी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन जमीन आवश्यक आहे। बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कणकुंबीच्या आजूबाजूच्या गावात लोकवस्ती आहे। यामध्ये जॅकवेलसह पंप हाऊस, वीज उपकेंद्रे बांधण्यात येणार आहेत, असे विनंतीपत्रात नमूद करण्यात आलंय। प्रेमाला नकार दिल्यानं एका तरुणाने बेळगाव येथील खासगी रुग्णालयातील नर्सवर जीवघेणा हल्ला केलाय। तिने त्याचं प्रेम नाकारल्यानं रागाच्या भरात तिच्यावर चाकूने हल्ला केला। या घटनेचा धक्का नर्सच्या वडिलांना बसल्यानं त्यांचा यामध्ये मृत्यू झाला। आरोपीला अटक करण्यात आली असून खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी पत्रकार परिषदेत दिली। ते पुढे म्हणाले की प्रेमाला नकार दिल्याने तरुणाने नर्सवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बेळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात घडली। ही घटना 30 ऑक्टोबर रोजी घडली होती, मात्र तब्बल 1 महिन्यानंतर त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झालाय। प्रकाश जाधव असं हल्लेखोराचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आपल्या मुलीवर झालेली बातमी ऐकताच वडिलांचा मृत्यू झाला। यानुसार पुढील तपास सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले। हुक्केरी तालुक्याचा कामधेनू म्हणून ओळखला जाणारा राजा लखमगौडा जलाशयात गुरुवार दिनांक 28 रोजी 52.80 टीएमसी पाणीसाठा आहे। सध्या जलाशयात आवक होणाऱ्या पाण्याचं प्रमाण 0 असून गुरुवारी सायंकाळपासून जलाशयाच्या डाव्या, उजव्या व चिकोडी कालव्यांना पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सुमारे 15 दिवसात 7.5 टीएमसी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। शिवकाळातील ऐतिहासिक वल्लभगडाचा विकास अद्यापही रखडलेला आहे। या गडाचा समग्र विकास व्हावा अशी मागणी गत 30 वर्षांपासून गडवासीय सातत्याने करत आहेत, पण कर्नाटक सरकारने याकडे पाठ फिरवली आहे। दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांनी 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवून गडाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न चालवला होता, पण त्यांच्या आकस्मिक निधनानंतर हा प्रयत्न मागे पडला। परिणामी किल्ला भागासह लोकवस्तीतील जमीन गायरान विभागात नोंद असल्यानं या जमिनीचा उतारा उपलब्ध होत नाही। केवळ नामधारी रिवाजाने येथील कुटुंबे आश्रय घेत असताना दिसत आहेत। गडवासियातून या समस्येतून केव्हा सुटका होणार हा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान वल्लभगडाच्या सर्वकष विकासासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावं अशी मागणी होत आहे।